अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दिव्य संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, आज मन लावून 15 मिनिटे हा स्वामी संदेश नक्कीच ऐका। याचा तुम्हाला दिव्य अनुभव येईल आणि स्वामी तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि सर्व दुःख पूर्णपणे आज नष्ट करून टाकतील। मित्रांनो, स्वामींकडे प्रार्थना आपण करायची आहे। हे स्वामी राया, तूच आहेस, फक्त तुझे अस्तित्व आहे। तू सोडून या विश्वात दुसरे कोणीच नाही। तुझ्या जो हुकुमाचे सर्व सुरू आहे। आम्ही मानवाने जर तुझ्या हुकुमाप्रमाणे प्रामाणिक कर्म केले तर या विश्वात अशक्य असे काहीच नाही। ही समज आम्हाला दिली, तुला त्यासाठी धन्यवाद। आणि स्वामी राया, असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमचं मार्गदर्शन करा। हीच तुमच्या चरणी प्रार्थना। तुम्हाला सोडून आम्हाला या जगात कुणीच नाही। स्वामी राया, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवण्यासाठी नक्कीच तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद। आणि जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील आणि जेवढे आपण श्री स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचाल ना, तेवढेच जास्त श्री स्वामी चरित्र आणि स्वामी आपल्याला वाचवतील। म्हणून जेवढे आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी समर्थ आपल्याला मेवा देणारच। आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच, म्हणून हे मात्र निश्चित आहे। म्हणून सेवा ही मनापासून निस्वार्थ मनाने करायची आहे। आणि जर तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करत असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी असतात आणि प्रत्येक सेवेकराने रोज रात्री झोपताना स्वामींना मुद्रा करूनच नक्कीच प्रार्थना करायची आहे। आणि की दिवसभरात काही चुकले असल्यास, खोटे बोलले गेले असल्यास, पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका झाल्या आणि हातून झाल्या असल्यास मला क्षमा करावी, अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात। आणि अशा पद्धतीने परमपूज्य गुरु माऊलींनी उपस्थितांना नक्कीच मार्गदर्शन दिले आहे आणि त्याप्रमाणे ते सांगतात आणि त्यांनी सांगितले आहे, मग तेच आपण नक्कीच फॉलो करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण वागायचं आहे। स्वामी म्हणतात, ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे। म्हणून परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबाला जमत असतं। निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते आणि ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे तुमचा आनंद किती असणार आहे आणि कसा आनंद तुम्ही जीवनाकडून घेणार आहेत। म्हणून स्वामी मार्गात येणे सोपे आहे, पण कठीण आहे टिकून राहणे। आपण सुरुवातीला केंद्रात जातो स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो व ते स्वतःच्या पुण्याईने। म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतो आणि किती मनापासून करतो यावर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात। म्हणून जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे। जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात। म्हणून अस्तित्वावर प्रश्न येतो, चिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही। म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक गोष्ट आणि शब्द या आठवणीत राहिले पाहिजेत आणि ते राहतात सुद्धा। म्हणूनच तुम्ही तसेच ते आठवणीत ठेवले सुद्धा पाहिजे आणि आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीच तुम्ही गमावू नका। एखाद्या दिवशी जागे व्हाल आणि तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला। खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सुकृत झाले असेल तरच तो आणि तरच आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होत असते। म्हणून आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नये, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटलेच नाही तरी विचार करायला लावतात आणि हे मात्र नक्कीच आहे। म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडांनी फळं दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावली सारखी राखून ठेवावी लागतात आणि ती राखून ठेवायची असतात। मग त्यात सुद्धा जमत नाही, म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही। संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही। मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःचेच आहोत आणि आपल्याला स्वतःलाच ते व्हायचं सुद्धा आहे। म्हणून देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण स्वतःला आणि आपल्याला कर्मापासून आपल्याला घाबरून राहा, कारण शिव्या किंवा ओया, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख
यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येते. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव आहे आणि स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही हे मात्र विसरू नका. आणि त्यांना पण शिक्षा भोगावीच लागली आहे. म्हणून कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला इथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचे राहत नसते. आदर कर सर्वांचा, हा खरा मानव धर्म आहे. प्रेमातने जोडलेले चार माणसं, त्यासाठी लागलेले दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे ना, तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे आणि तोच मनुष्य या जगात समाधानी सुद्धा आहे. म्हणून आपण तेच केले पाहिजे. म्हणून आपले नाते किती सुंदर आहे ना. स्वामींनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो. आणि जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायाची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे. आणि जे कधी पण तुम्ही बोलता आणि ते मदतीला धावून येते, तेही रक्ताच्या नात्या आधीच. म्हणून पूर्ण जन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. आणि कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला, त्यापेक्षा सेवेकरी म्हणून जन्माला आला हे आपले परम भाग्य आहे आणि ते आपल्याला नक्कीच समजेल सुद्धा. म्हणून तुम्ही जरी शरीरात तुम्हाला दिसत नसलो आणि नाही ना, तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील असं स्वामी म्हणत आहेत. आणि घाबरू नका. जो भक्त नित्य नियमाने माझी भक्ती करेल त्याचा मी सदैव रक्षण करील आणि सदैव त्याच्या पाठीशी राहील. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि असं स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देत असतो आणि सगळ्या वासना नष्ट होतात. म्हणून गुरु जिथे राहतात तिथे काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. गुरुच्या अंगठ्याला खूप महत्व असतं. त्यातून एक ईश्वरीय शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यानंतर दर्शन घेताना गुरूंच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. आद्य पूजा जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्ताच्या भल्या करतात असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र करावी आणि निस्वार्थ मनाने ती करायची आहे. म्हणून स्वामींनी आपल्याला एक वचन दिलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा होतो की भी म्हणजे भीती कशाची, उरात धरतो. आणि म्हणजे ऊन सावली नियम जगाचा आहे, नको अंतरू परमात्माला. ओ म्हणजे कोणी नाही त्याविना तुझला. स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात. आणि मी म्हणजे मीपणा नाही आणि स्वामींचरणी. म्हणून तू म्हणजे तुझे न काही, माझे न काही. ज्या म्हणजे जागीरदारी कुणा दाखवितो. पा म्हणजे पामर जीव हे सारे असती. ती म्हणजे ठीक समजुनी राहे जगती. शी म्हणजे शीघ्र घाव गे स्वामींपाशी. हा म्हणजे आदरे वंदन करीत स्वामींशी. आणि हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि याचा अर्थ होतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता म्हणून हे अभय वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे आणि ते आपल्याला नक्कीच मनापासून समजून घेतलं पाहिजे. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलं जर नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी माणुसकी आणि आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभलं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्मात साठलेले पुण्य. आणि ते आपण किती साठलेले, मग ते तेव्हा आपल्याला कामात मात्र नक्कीच येत असते. म्हणून बाळा, भक्ती कर तू स्वामींची, देहभान विसरून. अनंत संकट आले तरी तुला स्वामी समर्थ म्हणे नेतील तारुण आणि नेतील तारुण. म्हणून स्वामींची भक्ती ही तुम्हाला करायचीच आहे आणि त्यासाठी वेळ तुम्हाला काढायचा आहे. स्वामी म्हणतात, भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा उचलतो आणि सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचे देखील असेच असते. केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे नाही. दोन गोष्टी कधी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातील देवपण. आणि हे संपले की माणूस पूर्णपणे संपतो. आणि म्हणून स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे आणि नक्कीच त्यांनी आपल्याला ध्यानात ठेवले पाहिजे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे वाक्य वाचलं ना आणि ऐकलं ना तरी स्वामी समर्थांची मूर्ती ही डोळ्यासमोर उभी राहते. आणि श्री दत्त गुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्यांचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. आणि हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात. आणि कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते. आणि स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची भक्तीही करावीच लागेल.
म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवून ही वाईट काळात ही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र सरकत नाहीत आणि चांगल्या दिशेने आपण विचार करत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून डोळ्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतः जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण एका लहान लहान सहान गोष्टीने पेटून उठतो. शांत व्हा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध व्हा. आपण जगण्यासाठी आहोत आणि जगण्यासाठी येथे आले आहोत आणि जीवन खूप सुंदर आहे. त्या आनंदाने आपण नक्कीच जगले पाहिजे आणि तसे आपण वागले सुद्धा पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बऱ्याचदा छोट्या छोट्या स्वप्नांना नाहक बळी दिला जातो आणि नात्यांच्या मजबूती देण्यासाठी जाणत्यांना त्या आधाराचा भक्कम पाया उभा राहावा लागत असतो. म्हणून तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातच छोटेपणा आणि मोठेपणा ठरत असतो. म्हणून आपण तो नशिबात ठरवायचा आहे आणि तो नक्कीच अजिबात ठरवायचा नाहीये. नशिबात असेल ते आपल्याला मिळेल आणि स्वामींच्या दरबारात प्रत्येकाला न्याय असतो. आणि आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल ना, तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड नक्कीच करून घेतली जाईल. आणि एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा, आणि ती परतफेड स्वतः स्वामी करत असतात. म्हणून प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं हे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचाराशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी असतील. आणि सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आणि जीवन हे एक असं पुस्तक आहे, याला वाचायला घेईपर्यंत सर्व पाने जीर्ण झालेले असतात आणि तसेच ते आपल्याला वाचायला लागत असतात. म्हणून आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे, जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये. म्हणून अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. आणि जीवनात जलद गतीने मिळणारे यश हे अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार मात्र करत असतं आणि तेच व्यक्तिमत्व आपण नक्कीच जीवनात जगत असतो. म्हणून या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही. जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसे पुत्र सुनेची ठेव, कन्या जावयाची ठेव आहे आणि आपले जीवन मृत्यूची ठेव आहे आणि आपले शरीर सुद्धा स्मशानाचीच ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेतच परत करा व समाधानी जीवन जगा. आणि नक्कीच तुम्ही समाधानी जीवन आपल्यालाही जगू द्या. असे आपण लोकांना समजून जीवन मात्र समाधानाने आणि सुखी समाधानी जगायचे आहे. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज मात्र आपले नक्कीच दूर होतील आणि आपण माणसांची नक्कीच जवळीक साधू आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाहीये. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही आणि गरज भासतही नाही. म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यांना सुखी ठेवायची आणि आनंदी बघायची सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा या अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2च गोष्टी आवश्यक आहेत. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. परमेश्वर मंदिरामध्ये नाही, ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्यात अंतःकरणात परमेश्वर आहे. आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये माणुसकी ठेवायची आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी, मनोभावे ऐसी की पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी. उगीच कशाला भ्यावे, मी काहीच पडणार नाही कमी. स्वामींच्या दासाशी आणि स्वामींचा दास कधीच भुकेला नसतो, तो कायम सुखी समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना साक्षी ठेवून केलेले कोणतेही सत्कर्म कधीच वाया जाणार नाही. आणि कर्माप्रती नक्कीच आपला उद्देश चांगला असेल तर स्वामी कधीच कुणाची झोळी रिकामी पात्र ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. प्रत्येकाची झोळी स्वामी भरतातच. म्हणून आपण गुरूंकडे धाव न घेता गुरु शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. आणि श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते. गरज दोघांना होती जगाच्या कल्याणाची. म्हणूनच प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. आदर आणि आधार हे यावर नात्यांचं अस्तित्व अवलंबून असतं. म्हणून आपण आदर केला पाहिजे आणि आधार सुद्धा दिला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू कधी होत नसतो. तो असे नाही तर चंचल मनावर अंकुश मिळवणे जो यशस्वी झाला तोच खरा साधू असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्याची गरज नाही. ऐवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा व या भावनेने करत भक्ती मार्ग धरायचा आहे. कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे आणि इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंत शेवट आहे.
हे फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून महाराजांचा संदेश खूप छान आहे. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर मग सांग. मग माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचन ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवलेले नाही तर सांग. तो स्वतःचा समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर नक्कीच सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनवून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवलास तर मग सांग. म्हणून आपण स्वामींशी एकनिष्ठ राहायचंय आणि स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे करायची आहे. कारण जे कराल तेच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांचे मंत्र आपण जपत असतो आणि त्यांचे भरपूर काही फायदे आहेत आणि ते मी तुम्हाला सांगतो. मी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले असते आणि माणसाची अनेक आजारापासून सुटका होते. मंत्र जप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत राहते. आणि म्हणून ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप हा केलाच पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते आणि या मंत्रालाच जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक मात्र नक्कीच टाळू शकतो. स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि ते आपल्यासोबत होणार सुद्धा नाही आणि आपल्याला कोणी धोका देणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एक तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलत असते आणि आपोआप त्यांना नक्कीच मन फिरत असते. म्हणून एखाद्याची वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते तेव्हा शिकताना व त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालावे लागते. तू देह बाळगून आहेस का, तर तुला लोकांचं ऐकून घ्यावे लागणार आहे आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू घडणार आहेस. पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात आणि सारखं सारखं मीच का ऐकून घ्यायचं या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा ते तुला का बोलतात आणि त्यांना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि ती आपलीच माणसे आहेत तर त्यांना तुझ्यामध्ये काय काय बदल घडवायचे आहे असे वाटत आहेत. कारण त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुझं चांगलं व्हावं आणि याबद्दल जरा जास्त विचार केला असता तर तुला राग येण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करायला घेशील आणि जे तुझ्या भविष्याच्या दृष्टीने जास्त हिताचं आहे आणि असेल. म्हणून साधारणतः इथं एखाद्या स्त्रीने जर पुरुषाला काहीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त अहंकार दुखावल्याची भावना मनामध्ये तयार होते आणि अशा वेळेला खूपदा तुमच्याकडून मनात नसताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अपमान केला जातो. आणि परंतु असं करू नये, कारण त्या स्त्रीला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा नक्कीच आहे. मग ती स्त्री तुमची आई असो किंवा बहीण असो किंवा मग इतर कोणीही असो. परंतु इथे नात्यापेक्षा आणि स्त्री पुरुष हा वाद घालण्यापेक्षा आणि धरण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करावं आणि त्यासाठी होणारी टीका ही स्वतःच्या संघर्षाला जोडून पुढे नेण्यासाठी आहे आणि हे नेहमी ध्यानात ठेवायचं आहे. म्हणून येणारा काळ लवकरच सुखद गोष्टी घेऊन येतो आणि जे देणार आहे ते चांगलंच देणार आहे असे फक्त स्वामींवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. म्हणून विश्वास आपण जेवढा ठेवला तेवढे जास्त नक्कीच आपल्या जीवनात चमत्कार घडत असतात. मग सर्व काही स्वामींवर सोडून द्यायचं, आपण फक्त त्यांची भक्ती करायची आणि प्रेमाने करायचं. शेवटी नक्कीच शेवट हा एक नवीन अध्यात्माची सुरुवात असतो. म्हणून आयुष्य कुणासाठी थांबत नाही आणि ते चालूच राहतं आणि ते नक्कीच सुरुवात आणि शेवट हे होत असतं आणि हे चक्र आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलंय, पण प्रत्यक्ष तसं काही नसतं. तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. हे तुम्ही मनापासून लक्षात घेतलं पाहिजे, तेव्हाच तुमच्या लक्षात सर्व काही गोष्टी येतील आणि तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव देखील येईल. आणि म्हणून तुम्हाला तेव्हाच समजेल की आपण चुकीचा विचार करत होतो आणि चुकीचे आपण नक्कीच वागत होतो. म्हणून स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यात्माची सुरुवात देऊन जाईल. म्हणून तुमच्यातील उमेद जगण्याचे काम गुरुचरित्र करत असते आणि गुरुचरित्र वाचावे नक्कीच आपल्या जीवनातील ज्ञान हे समजत असते. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करत राहायचं आहे आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही मेवाची अपेक्षा करायची नाही.
निस्वार्थ मनाने सेवा मात्र करायची आहे. म्हणूनच तुम्हाला चांगलं वागायची बुद्धी का नाही होत, तर कारण तुमचं प्रारब्ध मी एका सेकंदामध्ये तुम्हाला ठिकाणावर आणू शकतो, पण त्यासाठी पूर्वजन्मीचा साठा असावा लागतो. आणि मग जेव्हा तुम्हाला सर्व काही मिळत आहे तेव्हा तुझे नियम सुद्धा, तुझा कुळधर्म, कुळाधार विसरत चालत नाही. म्हणून सारखं पाप पुण्य चढ उतार करत असत. आणि मग तुला भल्याचं म्हणून सांगतो की तू ज्याची निंदा नालस्ती करतो ते थांबव असे स्वामी म्हणत आहेत, आणि ज्यांची निंदा नालस्ती करतो ते तसे करू नको. खूप गोष्टी तुला शिकायच्या आहेत अजून, आणि प्रवास चालू ठेव. वाट कधीच बिकट होत जाते आणि त्यात अडकतोस ते ध्यानात येण्यापेक्षा आत्ताच वेळ आहे. तुझी चूक तू स्वतः सुधार, आणि तुझं मन मी जाणतोय हे वेळ हातात धरलेल्या वाळूप्रमाणे निष्ठून जाईल. आणि जेव्हा आधीच तुला जे मिळालं आहे ते जतन कर, आणि जे पूर्व पुण्य मिळालं आहे ते पाहायला शिक. उगा स्वतःचा पेपर स्वतःचा अवघड करू नकोस. आणि इथे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही हे लक्षात मात्र ठेव, असं स्वामी आपल्याला नक्कीच बोध देत आहेत. आणि त्याप्रमाणे आपण हे समजून सुद्धा घेतले पाहिजे. म्हणून किती जण हे असे आहेत जे बोलत आहेत आम्हाला उठायला होत नाही, प्रार्थना करायला सुद्धा कंटाळा येतो. तर नक्कीच जे लोक भक्ती मार्गात आहे ना, त्या अशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला या गर्दीच्या रस्त्यातून उचलून शांत मार्गावर नेण्यासाठी बनल्या आहेत. ज्याप्रमाणे प्रार्थना करण्याची सदस्य शक्ती ह्या त्याचप्रमाणे तुला काहीही करू नये असे वाटणारे तुझ्या आतील उदासीन शक्ती सुद्धा आहे. म्हणून अशा वेळेला जबरदस्तीने सुरू करा. प्रार्थना ऐकायला बोलायला वाटेल नकोशी तरी चालेल, नका बनून. म्हणून राहू गुलाम आणि त्या उदासीन शक्तीचे करा मात. आळसावर तुमचा एकदा का या मार्गावर चढता तर मग पाश हळूवार दूर होईल, आणि म्हणून दुसरा मार्ग मोकळा होईल. आणि म्हणून माझी प्रेमाची गोंधळी मी भक्तांवर जेव्हा पांघरतो तेव्हा ती ओढ तुम्हाला जाणवते, आणि मग ती अनुभवा. आणि म्हणजे समजेल की तुमची जी प्रार्थना करत होता ती मी ऐकत होतो, आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला असण्याला आणि अर्थ असतो त्यालाच नसण्याची पोकळी जाणवते. आणि केलेल्या मदतीला कधीच उपकार समजू नका. आपला सत्कर्म कोणी पाहत नसेल, पण मी पाहतोय, आणि मी त्याला त्याच्या कर्माचं आणि कामाचं फळ नक्की देईलच. आणि वेळ दिसत नाही पण खूप काही शिकवते आणि दाखवते सुद्धा. म्हणून आपणे देखील खूप जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच आपल्याला दाखवून देत असते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे, आणि ती वेळ आपल्याला ते समजून देणार आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याप्रमाणे वागले पाहिजे. आनंदी एक अनुभूती आहे, आणि ती कधी ना कधी निस्सम प्रेम आपुलकी अनुभवातून नक्कीच त्यातून मिळणारा आनंद म्हणजे आशीर्वाद आहेत असे समजायचे. आणि आनंद किती सहज शक्य आहे अनुभवणे हे जरा पाहाच. आईचा उदारता वाटणारा गर्भ हा निस्सीम आनंदच पहाटेची कोबळ ऊन आणि अंगावर जेव्हा स्पर्श करताना त्यानुसार उत्तेजित नक्कीच होणार तेज म्हणजे आनंद आहे. लहान मूल जेव्हा निरागस असतं ना, तुमच्याकडे पाहून तोच खरा आनंद आहे. म्हणून तुम्हाला मिळालेलं गोड नातं म्हणजे आनंद आहे. नकळत मनासारखे घडले की जे समाधान मिळले तोच खरा जीवनातील आनंद आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे लक्षात घ्यावंच लागणार आहे, आणि त्यानुसार तुम्ही भरपूर काही गोष्टी यातून शिकून जाल. शांत मनाने कधी कधी समुद्र किनारे बसून फक्त पाण्याचा आवाज ऐकला असेल तरच समजला असेल की खरा आनंद खूप सुंदर कल्पना आहे आणि आनंद आहे. म्हणून आपला प्रेमाचा माणूस भेटणे म्हणजे आनंद आहे. दुसऱ्या किती वाईट वागला तरी स्वतः त्रास करून न घेणे म्हणजे आनंद आहे. आणि असे आशीर्वाद निरंतर चालू राहतील. म्हणून स्वतःला जो भाग्यवान समजून प्रसाद ग्रहण करेल तोच खरा आनंद आहे. काय मिळेल ते पाहण्यापेक्षा काय आत्ता आहे हे पाहण्यात जो मनन असतो तो मनन करतो, त्याचाच आनंद आम्ही द्विगुणित करतोच. आणि हे स्वामी म्हणत असतात. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुख समाधानी असले पाहिजे, आणि म्हणून ज्याचा आपण चालत राहिले पाहिजे. आणि म्हणून या दरबारात बसणे आणि स्वामींच्या दरबारात जाणे ही आपली काहीतरी मागच्या जन्मीची पुण्य असावी. आणि म्हणून ते सुद्धा परब्रह्मांसमोर बसून सेवा करणं सोपं नाही. म्हणून पूर्वे पुन्हा होती गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात. आणि आजपर्यंत कोणी या दरबारात जाऊन रिकाम्या हाती परत आले नाहीये. आणि या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊन परत जातो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ते जर आपल्या भक्तांचे भोग संपवतात आणि नंतर त्यांच्या जुळीत इतकं सुख देतात की त्यांना त्यांची लगेच कधीच कल्पना नसते आणि त्यांनी कल्पना केलेली सुद्धा नसते. एवढं काही सुख स्वामी आपल्याला देत असतात. म्हणून आपल्यावर त्यांना विश्वास आहे आणि ठेवलेला फक्त त्यांना बघायचा आहे.
आणि म्हणून त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला सुद्धा असतो. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या की शेत बनते, वृक्ष तुटते तेव्हा बीज उमलते, बीज अंकुरित झालं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातून नक्कीच घडणार आहेत. आणि त्या गोष्टी घडण्यासाठी आपण तयार सुद्धा असलं पाहिजे. आणि तेवढं भक्तीत आपण नक्कीच स्वामींवर सुद्धा श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून कारण ती शक्ती आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि पुढे आपल्याला ती आनंदही मिळत असते. आणि म्हणून कारण स्वामींनी आपली त्यासाठी निवड केलेली आहे. स्वामींनी आपल्याला त्यासाठी निवडलेलं आहे. म्हणून स्वामींना कधीही न धिक्कारून आपण फक्त स्वामींची सेवा करायची आहे. आणि स्वामी भक्त ज्याला सर्व काही माहिती असतं आणि सर्व काही चांगले विचार त्याच्या मनात असतात, म्हणून फक्त स्वामींशी एकनिष्ठ राहून आपण स्वामींची भक्ती केली तर ते नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतीलच. आणि हे मात्र निश्चित आहे आणि हे आढळ सत्य आहे आणि हे जाणून तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून पाहिजे कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, हो स्वामी तर दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही आणि कोणीच आपल्याला मदतीला सुद्धा येत नाही. म्हणून देवाच्या दारात पण लोक बशीला बाजी करतात, पण देव असा कधीच मिळत नसतो. हे मात्र नक्कीच त्यांनी लक्षात ठेवलेलं नसतं आणि म्हणून त्यांना ते कळत नसतं. आणि म्हणून जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर मग कोणासोबत नातं निभावण्याचं नाटक नसतं. आणि नक्कीच ते करू नका, कारण तुमचं 4 दिवसाचं नक्कीच प्रेम एखाद्याचं आयुष्य मात्र नक्कीच खराब करू शकतं. आणि आयुष्यात इतकी पळू नका की कोणामध्ये पायाऐवजी तुमचं मन थकेल. आणि जो माणूस तुमचा विचार करतो त्याच्या मागे जरूर तुम्ही पळले पाहिजे. आणि प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईलच असं वाटतं आणि आपल्याला पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागत असते. आणि म्हणून ज्या माणसाला नक्कीच फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्यांच्या कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्कीच बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना नक्कीच साखर भेटत असते. आणि वेळ खूपच काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे मात्र असतात. आणि म्हणून आयुष्यात फक्त एक कृष्ण मिळावा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर भेटतील हे मात्र निश्चित आहे. आणि कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायचो की हे फक्त माझं आहे आणि ते आपल्यावरून नक्कीच लांब गेलेलं असतं. म्हणून प्रेम असो किंवा जेवण जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक आणि ते नक्कीच त्यांना त्याची काळजी नसते. म्हणून 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी स्वामी आहेत एवढं मात्र मी लक्षात घेतलंय आणि स्वामींची सेवा करून जीवन माझं सुखी समाधानी ठेवलंय. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. तेच त्याने पूर्ण ठेवायची आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कुणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त मात्र विश्वासात ठेवलेला असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहालच तर रडत राहाल आणि त्यामुळे तो जसा आहे त्याच्यासोबत तसेच राहा आणि तसेच त्याच्यासोबत आपण वागले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क मात्र नक्कीच तुम्ही गाजू दिला पाहिजे आणि नक्कीच हक्क दिला पाहिजे. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून हे सत्यच आहे, हे घडत असतं. एखाद्याच्या जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरलोच असतो आणि असे मात्र ठरत असते. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्यातल्या सर्वांनी खेळ केलेला असतो. पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ मात्र देतो आणि शेवटी विजय हा त्याचाच मात्र होत असतो. म्हणून दुनियेत हजारो नाते जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र असेल आणि शेवटपर्यंत असेल. म्हणून इथे कोणीच कोणाचं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल ना तेव्हा सगळे तुमचे आणि ज्या दिवशी नसेल ना त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि म्हणून आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही आणि आपण आपली स्वतःची काळजी मात्र घेऊ शकतो आणि घेत असतो सुद्धा. आणि एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात शून्यही होतच असते. आणि म्हणून हे कटू सत्य आहे. म्हणून लोक काय म्हणतील याचा कधी विचार करू नका, कारण आग लावणारी तीच असते जी विझवून टाकणारी पण तीच असते. आणि ते आपल्याला समजायला हवं. म्हणून एखादा सहन करायची सवय लागली ना
तर माणसालाही प्रेम नाती याचं काही मात्र त्यांना वाटत नसतं. आणि काही नक्कीच द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट मात्र तुम्ही नक्कीच दिला पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. आणि मग तुम्ही कोणी का असेनात आणि त्यांना काही फरक पडत नाही. सारथी बनायचं तर कृष्ण सारखं बना, कारण पावलं पावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल आणि तोच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. म्हणून देवा, सहन करण्याची एकदा सवय झाली की तुम्हाला सहन करावे लागते आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच बलाढ्य बनावे लागते. म्हणून स्वामी म्हणतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात येणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही हे तुम्ही नक्कीच विचार करून बघितला पाहिजे. आणि माणसं आणि त्यांचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू मात्र होत असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सगळं काही बदलून जात असतं. म्हणून एकटा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्यांचा मनाचा विचार केलेला असतो, आणि तोच माणूस शेवटी त्याला कोणी विचारणारा सुद्धा नसतो. म्हणून स्वामी लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळा कॉलेजमध्ये होतात, पण आज आयुष्य जगताना कळतंय आयुष्यात पण खूप परीक्षा द्याव्या लागतात आणि खूप परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. आणि हेच असतं जीवन, आपल्याला जगायचं सुद्धा आहे. आणि म्हणून देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो की कोणाला समजत नाही, हे कुणाला कळत सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून, नाहीतर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं आणि नक्कीच तो गेलेला असतो. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमकी तीच लोक तुमचा विश्वासघात हे करत असतात. आणि ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि नेहमी तुमच्या विरुद्ध सुद्धा जात असतात. म्हणून ज्याला भावना कळत नाही ना, त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधीही आपली होऊ शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगायची हीच रीत आहे, तेव्हा स्वतःला सावरून राहा आणि स्वतःला सावरून जीवन जगा. म्हणून तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका, जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात ठेवा, हे मात्र निश्चित आहे. कारण तीच लोक तुमची साथ शेवटपर्यंत देत असतात. आणि आयुष्यात अशा व्यक्तींसोबत नातं जोडा, ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि नक्कीच ते कदर सुद्धा करत असतील. म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत गेलो आहे, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळलंच नाही. आणि तेही कळायला मात्र स्वामी भक्तीत असायला नक्कीच असावं लागणार आहे. आणि मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड मात्र तुमचं होऊन जाईल. आणि जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना, त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाहीत त्याला ते नक्कीच कळत असतात. म्हणून हा निसर्गाचा नियम मात्र आहे. आणि ज्यांच्या मनात आपलेपणा नसेल तर त्याला आपलं समजून तर काय फायदा असतो, आणि ते नक्कीच समजणार सुद्धा नाहीत. आणि म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं, त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी मात्र नक्कीच महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून त्याच गोष्टी मागे तो धावत सुद्धा आहे आणि त्याच गोष्टी त्याला करायचे सुद्धा आहेत. म्हणून त्या व्यक्ती मागे कधीच आपण पळू नये आणि त्या व्यक्तीशी कधीच चाकरी सुद्धा करू नये. म्हणून अशा लोकांपासून आपण नक्कीच लांब राहायला हवं आणि नक्कीच दुरावा त्यांच्याकडून करायला हवा. आणि फक्त स्वामींची भक्ती करून आपण स्वामींमध्ये लीन व्हायला हवं आणि आपल्या शक्ती आणि मर्यादा नक्कीच समजून घ्यायला हव्या. म्हणून स्वामी म्हणतात की माझी सेवा करा आणि नामस्मरण करा, मी तुम्हाला त्याचं नक्कीच फळ देईन आणि नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला तेवढं ज्ञान देईल. फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहा. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची एकनिष्ठ राहा, नक्कीच तुम्हाला मोठे मोठे फळं मिळतील आणि स्वामी तुम्हाला समजून सुद्धा घेतील. आणि म्हणून स्वामींची भक्ती तुम्ही करत असाल तर नक्कीच एका आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता, त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा, तुमची प्रत्येक काम हे पूर्ण नक्कीच होणार आहे. म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे. हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल. म्हणून तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे. आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं.
आणि असंच स्वामी भक्तांनो, तुम्ही पण स्वामींचं नाव घेतल्यावर तुमची सर्व कामं यशस्वीरित्या पार पडत असतील तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमचीच कृपा असं नक्कीच टाईप करा. नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टींमध्ये यश लाभणार आहे. आणि दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामींना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही. आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते हे कधीच विसरू नका. आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नका. मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. आणि जो व्यक्ती वाटतो ना त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभतं येते. म्हणून जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे. आणि जो तुलना करणे थांबवू शकतो तोच जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो. म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही. आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते. म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका. परमेश्वर तुम्हाला हेच सांगत असतो की बाळा सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्त्वाचे नक्कीच आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात. लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते. म्हणून ना हारण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे. जीवन एक खेळ आहे, खेळणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून करून दाखवा असे काहीतरी. जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य. असंच तुम्ही निर्माण करून दाखवा. आणि नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया. जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्यांच्या कामात आनंद मिळत असतो. आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळापर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही. म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवा आणि ते काम तुम्हाला आवडायला सुद्धा हवं. तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल. म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत आमचे गुरु आणि ते आहेत गुरु माऊली स्वामी समर्थ. म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि सांगत आहेत स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे. आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्कीच घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती
पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता नक्कीच येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल, मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे सुद्धा असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते. छोटे छोटे तुम्ही नक्कीच टार्गेट ठेवले आणि ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या. कारण जर मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकरही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देते आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. या वचनावर फक्त विश्वास ठेवा. बघा तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य ते गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत आणि ते येणार सुद्धा नाहीत. कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? देवाला सुद्धा ते चुकलं नाही, एवढं लक्षात घ्या. जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त चांगलेच राहून फक्त चांगले लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ शकत नाही. तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की तुमच्या मनात आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती ही करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा तू आता काम कर. भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून
स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो. मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. आणि ती ताकदच आणि ती हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते. आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयार करा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही मात्र रोखू शकणार नाही, हेही तितकेच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागतात. आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो. आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो. आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते. आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो. आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. आणि तो प्रत्येकाला झालाय, देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय. मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही. तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले आणि तुमचा फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं. सर्व काही देव बघून घेतील आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळत असतं ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्त्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते. आणि जे लोक
त्या मार्गामध्ये चुकलेत तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्त्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपल्याला जीवन जगण्यात पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून सुद्धा जात असतात, कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव मिळवलेले असतात आणि त्या अनुभवातून आपण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही आणि त्यांना जे चांगली कामं केलीत ती चांगली कामं सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्कीच चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय हे गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलेच पाहिजे. मग तो तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आईवडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की तिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे आणि आपण असे लढले होतो असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्कीच साध्य मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल आणि तो अनुभव तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहिती आहे की मी कुठं चूक करायची आणि कुठं नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये भरले तेवढे चांगले विचार तुम्ही पुढे घेऊन जात असतात. आणि कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये इमानदारीने केला पाहिजे आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात. आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटत असेल आणि व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाही आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनात सोडू नका आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा आणि ज्ञान मात्र मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही
आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होत असते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा. आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देईल आणि भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील आणि त्यातून तुम्ही भरपूर शिकाल सुद्धा. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्कीच शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल, नाहीतर मग पैशांवर मिळेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून घेत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि तो आत्मविश्वासच आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. आणि कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जगावेच लागेल. आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणेही सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच गेले पाहिजे. म्हणून जीवनात तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यश हे दिसणार नाही आणि त्याला कोणती तरी किंमत ही मोजावीच लागेल. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि ते आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही
त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात, कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि खडतर काळ आपणास सामर्थ्यवान बनवतो. एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि तेच आपण केले पाहिजे. आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे, कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्ट घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते, कारण तिथे गर्दी कमी असते. एवढे मात्र निश्चित आहे. आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते. आणि अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्त्वाचा सुद्धा असतो, कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हळवे असले तर चालेल, पण दुबळे नसावे, कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे. आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते. आणि तो आधार दिला तर ते आपला नक्कीच कधी विसरणार नाही आणि कधीच आपले उपकार ते विसरू शकणार नाही. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्त्वाचे आहे, मग तो पैसा असेल किंवा माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका. आणि एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते, कारण ते रोपटं कुठेही उगवतं आणि कसंही उगवतं, पण ते उगवून राहतं. म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढंच आपण ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच. फक्त आपण त्यांचे नाम घेतले राहिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले तर ती प्रेरणाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका. आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला नक्कीच जीवनात पुढेही ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता भासणार नाही आणि कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही, कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया हा कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्तिमत्त्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल हे स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांना मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता, तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजे आणि तुमच्यासोबत
नशीब नसेल, पण स्वामींचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असणार आहे. म्हणून स्वामींचा विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमचा काळ दुःखाचा किंवा सुखाचा असे ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्याबरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्याबरोबर ते राहतील.